आज मी तुम्हाला उसाचा रस बनवून दाखवणार आहे, बिना उसाचा. त्यासाठी लागणारं साहित्य घेतलंय मी इथे 100 ग्राम गूळ घेतलाय, त्याला असं बारीक केलेलं आहे. पुदिना घेतलाय 50 ग्राम, एक अखंड लिंबू घेतलाय आणि अद्रक एवढी लागणार नाही आपल्याला. आणि इथे काळं मीठ घेतलेलं आहे. आता ते हा गूळ पातेल्यात टाकते. त्यामध्ये पाणी टाकते 1 ग्लास. याला आता गरम करायला ठेवणार आहे. उकळी येऊ द्यायची फक्त, जोपर्यंत आपला गूळ विरघळत नाही. आणि मग त्या पाण्याला आपण थंड करूया 5-10 मिनिटं. त्याच्यानंतर हे मी मस्त धुवून घेणार आहे आणि मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहे हे सगळं टाकून. झालंय आपलं गूळ पण विरघळलाय. आम्ही गॅस बंद केला. आता मी याला एकदम थंड होऊ देते. तोपर्यंत मी पुदिना, अद्रक आणि लिंबू, काळं मीठ हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे आपलं वाटून झालेलं आहे. पुदिना, अद्रक जेवढं मी दाखवलं होतं तेवढं नाही टाकलं मी, अर्धच टाकलं होतं. आता याच्यामध्ये मी लिंबू पिळणार आहे. तुमच्याकडे जर लिंबू नसेलच आणि तुम्ही याच्यामध्ये लिंबू फूल येतं मार्केटमध्ये भेटतं, ते सुद्धा टाकू शकता. पण लिंबू महत्त्वाचं आहे आणि काळं मीठ. आणि थोडंसं साधं मीठ टाकते. याच्यातलं मी जे इथे पाणी ठेवलेलं होतं गुळाचं, याच्यातलं मी थोडं याला वापर केलेला आहे बारीक वाटायला. आता मी गाळून घेते. पूर्ण आपण चाळणीने गाळून घेऊया. आणि हे जे उरलेला कस आहे ना, याला मी साईडला ठेवणार आहे, फेकायचं नाही याला. आणि हे आपण ज्यावेळेस सँडविच वगैरे बनवतो त्या टायमाला याच्यामध्ये 1-2 हिरवी मिरची टाकून बारीक करून घ्यायची आणि सँडविचची चटणी आपली तयार होऊन जाईल. हे जे आपलं गुळाचं पाणी तयार केलेलं मिक्सरच्या भांड्यात टाकते. एकदम कमी खर्चामध्ये तुमचा रस तयार होणार आहे. त्याकडे चाळणी मोठी नाहीये, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय. कपड्यामध्ये पण तुम्ही गाळू शकता. आता ह्याच्यामध्ये मी थंड पाणी टाकते. आपला बिना उसाचा रस तयार झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.